विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबताना चित्र दिसत नाहीये. ते वाढतच आहेत किंवा कुठे त्याला ब्रेक नाही लागत आहे. आता तर या आत्महत्या वाढत आहेत, रोज होत आहेत. उद्या ट्रम्पची टॅरिफ येऊ द्या, मग ते बघाल या राज्यातला आणि देशातला शेतकरी शिल्लक राहील का. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात आपलं तोंडही उघडत नाहीत, बोलायलाही तयार नाही त्या टॅरिफच्या संदर्भात. म्हणजे इतकी चुप्पी का साधली, का जबाब देत येत नाही. चायना लढतो आहे, अनेक देशांनी त्याविरुद्ध आपली भूमिका मांडलेली आहे, पण दुर्दैवानं आपले पंतप्रधान या टॅरिफच्या संदर्भात बोलायलाच तयार नाही. याचे परिणाम कारण ॲग्रिकल्चरवर फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि उद्या यामध्ये शेतकऱ्यांची वाढ उत्पत्ती होत असताना महाराष्ट्र सरकार म्हणून हे तर निर्लज्जपणाचा कळस आहे की आताही आधी लोकांना सांगायचं आम्ही तुमची कर्जमाफी करतो, नंतर मात्र आम्ही कर्जमाफी देण्याचा विषय नाही किंवा बोलायला तयार नाही आणि त्यातून आपण अलिप्त राहायचं आणि वेगवेगळे प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे. ही शेतकऱ्याची बेईमानी आहे. आणि हेच जर आत्ता होत राहील, कारण मराठवाड्यामध्ये मागील 2 वर्षापासून काहीच निधी ज्या संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना देणे होते मदत, ती दिलीच नाही आणि वरून कर्जमुक्ती नाही. त्यामुळे आता क्रॉप लोन मिळणार नाही पुढच्या महिन्यात आणि या स्थितीमध्ये शेतकरी शेती करू शकणार नाही. अशा वेळेस त्याला आत्महत्या करण्याचा केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशी परिस्थिती या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आणून ठेवलेली आहे आणि त्यामुळं या सगळ्या घटनेसाठी उद्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, शेतकऱ्यांची हत्या करणारी महायुती सरकार ठरणार आहे. शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात जे भिकारी आहेत भिकारी जे आहेत ते मृत आढळत आहेत आणि देशभरातल्या भिकाऱ्यांचा ओघाचा शिर्डीकडे आहे. त्याच्यावरून राजकारण देखील चालतं की मंदिर त्यांना सुद्धा पोचतं असे देखील आरोप प्रत्यारोप केले जातात. नाही, असं आहे की भिकारी जे आहे राज्य सरकारची एक धोरण आणि पॉलिसी असावी. कुठल्या राज्यातला भिकारी आहे म्हणण्यापेक्षा राज्यात काही कमी भिकारी आहे. तसंही सरकारने अनेक भिकारी तयारच करण्याचं काम सुरू केलेलं आहे दिवाळखोरीमध्ये. आता ते भिकारी फक्त मंदिरापुढे दिसत आहेत, उद्या गलोगली दिसतील. ही केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची भूमिका उद्या दिसणार आहे. आम्ही उद्या भिकारी होऊन रस्त्यावर फिरणार आहोत. त्यामुळं ह्या भिकाऱ्यांचा बंदोबस्त करायला या सरकारपाशी वेळ नसेल किंवा त्याच्यावर उपाययोजना करायसाठी, पण पलीकडे तिथे असलेलं मोफत प्रसाद किंवा जेवण बंद करायची मागणी सुजयनी केली होती आणि इथे भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे म्हणून. तर मला वाटतं की सुजय आणि विखे पाटलांच्याकडे प्रचंड मोठा व्याप आहे आणि त्यांच्याकडे ते सोर्स आहे. त्यांनी असलेल्या शिर्डीच्या भिकाऱ्यांचं उत्तम व्यवस्थापन करावं आणि त्यांचा काळजी घ्यावी आणि त्यांना कुठल्या तरी कामधंद्याला लावावं. काम नाही म्हणून भिकारी होत आहे. भिकारी का होतो माणूस, सर्व गेल्यावर भिकारी होतो. आता तो भिकारी सावरण्याचं काम आम्ही राज्यकर्त्याकडून करतो आहोत, नाही तर तुम्ही भिकारी आणि आम्ही भिकारी.